तर दुपारचा झाला होता टाईम आणि आम्ही दोघंही गेलो होतो मतदान करायला। मतदान करून आल्यानंतर दुपारची वेळ होती आणि आपल्या इथं आलेलं होतं मशीन होतं कुट्टी करायचं बैलांसाठी। जे आपला चारा आहे त्या चाऱ्याची कुट्टी करण्यासाठी मशीन आलेलं होतं। त्याची खूप धूळ उडत होती आणि घाण उडत होती, हवा इतकी होती, खूपच हवा होती। त्याच्यामुळे आम्ही असं हे बारदान लावून दिलेलं होतं थोडंसं ठोकून वगैरे, कारण मग ते हवेमुळे एक जागेवर कुट्टी पडत नव्हती, ती वाऱ्याने वाहूनच जात होती। आणि ही कुट्टी करायचं कारण असं की 2-3 दिवसापासून 2-3 वेळेस पाऊस येऊन गेला आणि पाऊस आला, चारा ओला झाला की मग बैल चाराही व्यवस्थित खात नाही। त्याच्यामुळे मग कुट्टी करून घेतली की झाकताही व्यवस्थित येते आणि बैल पूर्ण चारा व्यवस्थित खाता, म्हणजे फेकल्याही जात नाही, चाराही नाश होत नाही। म्हणून हे कुट्टी करायचं मशीन बोलवलेलं होतं। तरी साधारणतः दुपारची वेळ झालेली होती आणि मशीन यायलाही टाईम झालेला होता आणि धूळ इतकी उडत होती, पूर्ण पाठीमागे पुढे दोन्ही साईडला धूळ उडत होती। आणि सायंकाळचा टाईम झाला होता, मग मी म्हटलं चहा ठेवू। त्यांना विचारलं, ते दुधाचा चहा घेत नव्हते, म्हणून मी ते कोरा चहा करून आणलेला होता। 3-4 जण होते, त्यापैकी 2-3च जण चहा घेणार होते, कारण काहींना ती धुळीमुळे चहा घेत नाही किंवा काही असं, त्यामुळे मी तिघांना चहा करून आणलेला होता। साहेबांना म्हटलं तुम्ही घ्या, ते म्हणे पहिले त्यांना दे, मला धुळीमुळे त्रास होतोय, मी तर काही घेणार नाही म्हणे। मग म्हटलं ठीक आहे, मग त्यांनी दिला, पण ते भाऊ पण म्हणत होते नको म्हणे, कारण धुळीमुळे आम्हालाही त्रास होतोय म्हणे, चहा घ्यायला प्रॉब्लेम येईल। मग दुसरे भाऊन त्यांनी घेतला, त्यांनाही दिला मी चहा। आणि सायंकाळचा टाईम झालेला होता, धुळही खूप उडत होती घराकडे, पण मग बरं आहे, बैलांसाठी चांगली आहे कुट्टी, चाऱ्यापेक्षा कुट्टी व्यवस्थित खाता। आणि चहा वगैरे देऊन मी आली घराकडे। घराकडे मस्तपैकी चालू होतं पाणी खेळायचं काम। हे पहा, कारण लाईट नव्हती दिवसभर, ऊनही खूप लागत होतं, म्हणून असा जुगाड केलेला होता पंपानी। इथे फवारा मारून गार करायचं काम चालू होतं। मी वावरात होते, त्याच्यामुळे भाऊ एकटाच खेळत होता पाणी। फवाऱ्याचं पाणी खेळून स्वतःला थंड करत होता, कारण ऊनही होतं आणि गरमही होत होतं, घरात लाईट पण नव्हती। 2 दिवसापासून नुसती लाईट हे करत होती, ये जाय करत होती। टाईम झालेला होता सायंकाळचा आणि ते निघून गेले होते कुट्टीचं मशीन घेऊन, कारण सायंकाळपर्यंत चालतं त्यांचं काम, त्याच्यानंतर नाही। आणि मग येणार होते पुन्हा ते उद्या, निम्मी कुट्टी झालेली होती, निम्मी बाकी होती। मग ते उद्या सकाळीच येऊन बाकीची कुट्टी करणार होते। पुन्हा सकाळी 11च वाजलेले होते, पण ऊन इतकं लागत होतं आणि घरात लाईट बिलकुलही नव्हती, गरमही खूप होत होतं। बाहेर मस्त हवा चालू होती आणि नेटही खूप उडत होतं। आज हे नेटही काढायचं होतं आम्हाला, भरपूर कामं होतं, त्यात आलेलं होतं कुट्टीचं मशीन सकाळीच आलेलं होतं आणि त्यांनी त्यांचं काम पुन्हा सुरू केलं। हवा तर सारखी चालूच होती, त्यामुळे कागद पुन्हा आम्ही ॲडजस्ट करून आणि थोडा पुढे लावून दिला। कुट्टी वगैरे करायचं काम चालू होतं, भाऊची गंमत पाहायचं काम चालू होतं। धूळ तर खूप उडत होती कुट्टीची, त्याला म्हटलं बाजूला या, तर तो तर काही आला नाही। मग इथे कुट्टी वगैरे काही नाही, अर्धा तासात होऊन जाणार होती। आणि मग कुट्टी वगैरे झाली की आम्हाला पुन्हा ते सगळं आवरावं लागेल, कारण मग बराच पसारा झालेला होता चाऱ्यामुळं। इथे त्यांचे थोड्या वेळात चालणार होतं आणि मग पुन्हा बंद होऊन रिटर्न निघून जाणार होतं। खालचा काही चारा बाकीच राहणार होता, कारण तिथे खराब पाणी वगैरे घुसलेलं होतं, त्याच्यामुळे वातड झाल्यामुळे तो चारा काही कुट्टीमध्ये होत नव्हती त्याची कुट्टी, म्हणून त्यांनी थोडा चारा इथे उरवून ठेवलेला होता, कारण ते म्हणे एवढ्या इंची होणार नाही। कुट्टी वगैरे होऊन गेली होती आणि त्यांचं ट्रॅक्टर निघालं होतं, ते गेले आणि बाकीचा तसाच निम्मा चारा राहिलेला होता, कारण बऱ्यापैकी खाली पाणी घुसलेलं होतं, त्याच्यामुळे एवढ्या चाऱ्याची कुट्टी करता आली नाही। मग ही व्यवस्थित वाळवून वगैरे ही खाऊ घालून द्यावं लागेल। आणि चारा कमी दिसत होता, पण कुट्टी मोठा ढेंगून गेला कुट्टीचा। आणि हे आता पावसाळ्यामध्ये पण खायला काहीच टेन्शन नाही। इथं आमचं नेट पूर्ण हवा खूप होती, त्याच्यामुळे 2-3 तिच्या दोऱ्याही सुटून तुटून गेलेल्या होत्या। मग आम्ही ते काढून आणि आवरून देऊ म्हटलं, कारण आता असंही ऊन तर राहणारच आहे, पण मग पावसाचे दिवस लागतील, मग पुढच्या उन्हाळ्यात हे पुन्हा काम येईल, म्हणून हे आम्ही काढून आणि आवरून दिलं। अशा प्रकारे दिवसाची रुटीन चालूच राहते। पुन्हा भेटूया
नवीन रुटीनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, कमेंट करा